हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. भरदिवसा शेतकरी आणि बिबट्यामध्ये 1 तास झटापट झाली आहे. शेतामध्ये पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत शिवारामध्ये खंडेराव मुरलीधर शेटे, वयवर्ष 69, राहणार गोटुंबे आखाडा, यांची राहुरी खुर्द ग्रामपंचायत शिवारामध्ये शेती आहे. 18 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास शेतामध्ये खंडेराव शेटे हे पाणी भरण्यासाठी गेले, तर बिबट्यानं अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्याला खंडेराव शेटे यांनी देखील प्रतिकार केला. बिबट्या आणि खंडेराव शेटे यांची सुमारे 1 तास झटापट सुरू असल्याचं खंडेराव शेटे यांनी सांगितलंय. माझी शेती विद्यापीठच्या परिसरमध्ये बस स्टॉपच्या जवळ आणि शेडगे वस्ती जवळ मधीचे, तिथं मी शेतीत पाणी धरण्यासाठी गेला असता अचानक बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. त्याच्यात मी बी प्रतिकार म्हणून त्याच्यावर हल्ला केला. जे वस्तू मिळेल त्या वस्तूंनी त्याला दगड गोटे जे बांधावर असल्यामुळं ते तिथल्या साहित्याने त्याला हल्ला केला. त्याच्यावर मी बी प्रतिकार करीत राहिलो, पण तो इतका चवचळलेला होता. तो बऱ्याच ठिकाणी मला 3 चावा घेतला, काही हे केलं नाही. तो काही ढळत नव्हता, त्याच्यामुळं 2-3 वेळा झटपटीत मी पडायचो, तो पडायचा. प्रतिकार असा 1-1.5 तास 2 तास चालूच राहिलं माझे काम, पण तो तरी बी हे व्हायना. मग शेजारी थोडे भावकीचे 1-2 जण येऊन दगड फेकायला लागल्यामुळं तो थोडासा माझ्यापासून दूर झाल्यावर मी तिथल्या शेतातून मग रस्त्याकडं गेलो. रस्त्याला माझी तर परिस्थिती फार नाजूकच झाली होती, तरी बी काही हे मिळालं नाही. मग नंतर दवाखान्यात नेण्यासाठी तिथं कडाला गेल्यावर बसलो. पूर्ण रक्तस्राव झालेलाच होता, पण मला काही नंतर चालता येईना, बोलता येईना. पण मी ते हल्ला म्हणून त्याने हल्ला केला तर आपण बी हल्ला त्याच्यावर करावं या हिशोबाने दगडाने त्याला बरीचशी तोंडावर हाण हे कर. त्याच्यातही तो बी थोडा जखमी झाला, त्याचे 2 दात पडलेली मी पाहिले. तो नंतर थोडा शांत झाल्यावर मी गेलो मग कडाला जाऊन मग नंतर दवाखान्याकडे हिशोबाने मग तिथून पुढं मुलांना फोन बिन लावून हे केलं. दुसऱ्याने भाऊबंदांनी सांगून मग ते भाऊबंद जवळ येऊन त्यांनी मला दवाखान्यात घेऊन गेले. तरी याच्यात काही केलेलं नाही, पण प्रति हल्ला जे 1-1.5 तास तरी चालूच होता. करीत राहिलो, झगडत राहिलो. कुठं कुठं जखमा झाले तुम्हाला? त्यांनी कुठं हल्ला केलाय तुमच्या शरीरावर? जखमा भरपूर आहे, डोक्यापासून तर पूर्ण शरीरालाच केलेल्या आहे जखमा. ते इतक्या जखमा आहेत ना, ते आज बी हे हाता पायाला, तोंडाला, पाठीला, कमरेला तो पंजा मारीतच होता. साळूनच काढलं ते खूप रक्तस्राव. त्याला नंतर मी आणलं, त्याच बी थोडं रक्तस्राव झाला, त्याला बी जखमीच केल्याने झालं ते. तर लय वेळ झाला जास्त. वन विभागाला काही कळवलं नाही, वन विभागाला नाही कळवलेलं, पण त्यांनी बी ते आमच्याकडे 2-3 केसेस झाल्या नाही, पाहिलं बी नाही त्यांनी अजूनही बी तिथं. तर काहीतरी संरक्षण हे करायला पाहिजे, ते करती नाहीत. काय करणार आम्ही शेतकरी, कशी शेती करायची तिथं? तर त्या शेतीचं ते वनीकरण तरी त्याच्यात हे घ्यायला पाहिजे. त्यांनी त्यांचं तरी कंपाऊंड करून घ्यावं, नाही तर आम्हाला तरी काहीतरी सुविधा नाही. ते अशाने शेती पडीक पडणार आहे. शेती करण्याची कुणी पुढची पिढी तर करणारच नाही. मग असे हल्ले हे झाल्यावर त्यावेळेस तर ती माहिती नसल्यावर कोण करणार? शेतीचं अवघड परिस्थिती होणार आहे इथं. आता वन विभागाकडे काय मागणी? हा, वन विभागाला बाबा पिंजरा लावणे आणि शेतकऱ्याला बी थोडं त्यांनी आमच्या बाजूने समजा कंपाऊंड म्हणा काहीतरी अशी सुविधा करायला पाहिजे. त्यांनी बी त्यांचे प्राणी बी जगले पाहिजे ना. वन विभाग त्यांचे बी म्हणणं बरोबर आहे, प्राणी जगणं हे बी चांगलंच आहे, पण शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे त्याच्यात.
या झटापटीमध्ये खंडेराव शेटे हे जबर जखमी झाले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसा शेतामध्ये शेतकऱ्यावर हल्ला झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून शेतकऱ्यांच्या जीवाचं रक्षण करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर वन विभागानं जखमी शेतकरी खंडेराव शेटे यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी शेटे कुटुंबानं केली आहे. माझे वडील दिनांक 18 नोव्हेंबर 2024 दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी गेले असता अचानकपणे वन्यजीवाने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्या किंवा वाघ स्वरूपाचा तो प्राणी होता. तर साधारणतः त्यांची 1 ते 1.5 तास त्या वन्यजीवासंग किंवा त्या बिबट्यासोबत झुंज चालू होती. अचानकपणे अकस्मातरित्या असं झाल्या कारणाने ते भयभीत झाले आणि त्यांचं बराचसा रक्तस्राव आणि म्हणजे बऱ्यापैकी ते घायाळ झाले त्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे. त्यांनी तिथं उपलब्ध परिस्थितीनुसार जे काही त्यांच्या हाताला लागेल साधारणतः गोटे काय दगड काय असेल ते त्यांनी त्याचा प्रतिकार करण्याचा त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यात एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटतं की तोही थोडासा तिथं जखमी झाला होता बिबट्या. तर तिथून कसं मस्त ते तास 1.5 तास झालेल्या झुंजल्यानंतर आजूबाजूचे आरडाओरडाच्या आवाजाने लोक आले, भाऊबंद आले. त्यांनी थोडासा आवाज केला, दगडफेक केली. त्याच्यामुळे तो भयभीत होऊन तो बिबट्या एका बाजूला झाला. तेवढ्या पिरियडमध्ये हे थोडे बाजूला आले. त्याच्यानंतर हे पूर्ण बेशुद्ध झाले, ते बराचसा रक्तस्राव झालेला असल्यामुळे. तर मी आपल्या न्यूज चॅनल थ्रू एकच विनंती करू इच्छितो वन विभागाला आणि संबंधित खात्याला की ह्या वन्यजीवांच्या पासून शेतजमिनी किंवा शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी योग्य ती त्यांनी कारवाई करावी. पिंजरा लावणे असो किंवा वन्य साईडनी काही फेन्सिंग वगैरे करता आली तर जेणेकरून शेतकरी शेती करू शकतो. नाही तर मग शेती करणं इथून पुढे अवघड होईल. तिथं आज सकाळपासून म्हणजे साधारणतः 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळपासून 3 घटना आमच्या आजूबाजूला घडल्यात. तिन्ही याच्यात त्या बिबट्याने एक तर मला तर वाटतं तो एक तर पिसाळलेला असेल किंवा तो नरभक्षक झालाय. तर याचा तो योग्य तो बंदोबस्त वन विभागाने करावा आणि याच्यातून शेतकऱ्यांना किंवा आमच्या सारख्या सर्वसाधारण लोकांना वन विभागाने योग्य ती मदत करावी. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.